वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। आमच्या इब्रतीला आणि संस्कृतीला शोभतील असेच कपडे घालायला हवेत तिने। मी गरम पाण्याची पिशवी आणते आणि शेकून देते तुम्हाला। तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या पर्सनल आयुष्याविषयी मला काही माहिती हवी आहे। जरा पोटात दुखत होतं म्हणून मी गोळी घेतली ना तर ग्लास पडला माझ्यातून, एवढंच, बाकी काही नाही। पोटात कधीपासून दुखतंय तुझ्या? संध्याकाळपासूनच त्रास होत होता त्यांना। मित्रांबरोबर कॉलेजमध्ये टवाळक्यागिरी करत बसलो, त्यातच बराच वेळ निघून गेला। पण आत्ता मला असं वाटतं की बिझनेसमध्ये थोडंसं लक्ष द्यायला हवं। अरे बाप, हे तर खरंच खूप छान आहे। म्हणजे मला खरंच खूप बरं वाटतंय तू बिझनेसमध्ये एवढं लक्ष घालतोयस, एवढा इंटरेस्ट वाटतोय तुला। पण एक प्रॉब्लेम आहे, आपले कुठले कुठले बिझनेस आहेत, कुठली कुठली सध्या प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि ती कुठपर्यंत पोहोचलेत याबद्दल मला काहीच माहीत नाही। तेव्हा तू या सगळ्याची एखादी यादी करून मला देऊ शकलीस तर, अर्थात तुला जर त्रास होणार नसेल तर, कारण कसं आहे ना नेहा, सध्या सगळा बिझनेस तूच पाहतेस म्हणून म्हटलं। अरे त्रास कसला आलाय त्यात मला, मी देते तुला यादी। पण ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त राजाराम काकांना माहिती आहे, म्हणजे तू त्यांना विचारलंस तर। नाही, मी या विषयावर त्यांच्याशी बोललो आहे, त्यांनी काही फाईल्सही माझ्याकडे पाठवल्यात, पण मला नीटचं त्यातलं काही कळत नाही आहे, म्हणून म्हटलं जर तू समजावून सांगू शकलीस तर। या शुअर, सांगेन, नक्की सांगेन। थँक्स। ओके नेहा, काही नाही, थँक्स। तुला एवढा त्रास होत होता, तू काल का सांगितलं नाहीस मला या सगळ्या गोष्टी? एवढं काही नाही झालेलं आधी, ठीक आहे। मी आता चाललो ना मी डॉक्टरांकडे, मग झालं तर। मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही, काही गरज नाही, तू ऑफिसला जा, तिथली कामं बघ। बरं, पण दादा तिथं गेल्या गेल्या मला कळव काय झालं ते। बहिणी प्लीज काळजी घे स्वतःची। चला, उशीर होतो, चल। हॅलो, प्रियंका शार्दूल। हां बोल शार्दूल, फोन कसं काय केलंस? प्रियंका, मी विचार करत होतो की आपण जर केस नाही केली तर नाही चालणार का? काय? नाही म्हणजे ॲक्च्युली असं आहे की मला यांच्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे ग। या विषयावर मी नेहा आणि राजाराम काकाशी पण बोललो आहे, तर त्यांचं मत असं ठरलं की ही सगळी इस्टेट जरी बाबांनी नेहाच्या नावावर केलेली असली तरी ही सगळी इस्टेट माझीच आहे। शिवाय एवढंच नाही तर नेहाने कपाटाच्या चाव्यासुद्धा माझ्याकडे दिल्यात, आणि मी हवे तेव्हा हवे तेवढे पैसे काढू शकतो, यांचं कोणाचंच त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे। आणि असं असताना उगाचच कशाला ना। शार्दूल, अरे ही सगळी त्यांची नाटकं आहेत। हे बघ, तू त्यांच्या बोलण्यावर जाऊ नकोस, तू कोर्टात केस करू नयेस म्हणून ते असं वागतायत। हो, पण नेहाच्या नावावर इस्टेट व्हावी ही तर बाबांची इच्छा होती, आणि त्यांच्या इच्छेला मान मला द्यायलाच हवा ना। नाही, म्हणजे कोर्टात केस करण्यापलीकडे तुझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, आणि तू जर आता तसं केलं नाहीस ना तर आयुष्यभर त्यांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल तुला। जर तिची नियत फिरली आणि तिने तुला घरातून हाकलून दिलं तर तू काय करशील शार्दूल? तू रस्त्यावर येशील शार्दूल। हे बघ, मी तुझ्या भल्याचाच विचार करते म्हणून बोलते बघ, म्हणजे शेवटी तुझी मर्जी, ह्याच्या उपर मी काय बोलणार? म्हणजे मी काही फोर्स करत नाही तुला। हो प्रियंका, तू म्हणतेस ते कदाचित बरोबर असेल, पण आपल्याकडे दुसरा कुठला मार्ग नाही आहे का? शार्दूल, आपण जे काही करतोय ना ते योग्य आहे। अरे, तुझ्या वडिलांची इस्टेट वारसा हक्काने तुलाच मिळायला हवी, हेच योग्य आहे आणि हाच न्याय आहे।
शार्दूल आपण कोर्टात केस लढायलाच हवी. आणि एकदा का आपण ही केस जिंकलो ना तर तुला त्या लोकांपुढे पुन्हा पुन्हा हात पसरायची गरज भासणार नाही. ठीक आहे प्रियंका, तू म्हणशील तसंच करू. गुड. ठेव मग फोन. ओके, बाय. बाय. प्रियंका. डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना? टेन्शनमुळे झालंय हे सगळं. आता कसलं टेन्शन आलंय तुला? आता इथे नको, मी घरी जाऊन सांगेन तुम्हाला काय ते. असावरी तू काळजी घे स्वतःची, नाहीतर काय. चल घरी चल, सांगतो तुला. चल. असावरी काळजी घे स्वतःची. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही या जगात. तुला काही झालं तर मरून जाईन मी. बोलू नका, मला काहीही होणार नाही. काय शरारा? तू आपल्या लग्नात शरारा घालणार आहेस? का? काय हरकत आहे? आजकाल सगळ्याच मुली घालतात. आणि ते शालू वगैरे ना ओल्ड फॅशन झाले. अहो, आपल्याच लग्नात आपण आपल्या मनासारखे कपडे नाही घालायचे तर मग काय दुसऱ्यांच्या लग्नात घालायचे? अगं पण लग्न हे आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी निगडीत असतं. मग त्याप्रमाणे कपडे नको घालायला. असं कुठे लिहून ठेवलंय का? मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या जुन्या विचारांचे वगैरे असाल म्हणून. नाही, मी जुन्या विचारांचा नाहीये, पण माझ्या घरचे आहेत ना. अहो, पण मी वहिनींशी बोलली आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. आणि प्रश्न उरतो तो दादांचा. त्यांना कसं पटायचं ते मी बघून घे. म्हणजे तू या विषयावर आता दादाशी बोलणार आहेस? ऑफकोर्स. ए बाई, तू असं काही करू नकोस. तुला माझ्या दादाचा स्वभाव माहित नाहीये. अगं, तो जमद अग्नीचा दुसरा अवतार आहे. त्याला हे आवडणार नाही. तो चिडेल तुझ्यावरती. हे बघा, कुणीही कोणावर उगाच चिडत नाही. मी फक्त त्यांना विचारणार आहे. ते नाही म्हणाले तर नाही घालणार शरारा, चालू नेसीन. पण माझं म्हणणं त्यांना कळू तर देत. अगं पण माझं, हे बघा, काहीही झालं तरी ह्या विषयावर मी त्यांच्याशी बोलणार म्हणजे बोलणार. मी आत्ताच त्यांच्या ऑफिसमध्ये जाते. नाही नाही, तू ऑफिसला वगैरे जाऊ नकोस. का? नाही, त्याला हे असल्या घरगुती गोष्टी ऑफिसमध्ये डिस्कस केलेल्या आवडत नाहीत. तू एक काम कर, तू घरी ये ना. नाहीतर मी असं करतो, मी तुला त्याचा मूड बघून फोन करून कळवतो. चालेल? नक्की? हो नक्की. हे बघा, तुम्ही मला लवकरात लवकर नाही सांगितलं ना तर मी सरळ त्यांच्या ऑफिसमध्ये जाईन. आणि त्यांच्याशी काय बोलायचंय ते मी आधीच ठरवलंय. नाही नाही, मी कळवतो ना तुला. कळवतो. नक्की ना? हो नक्की. चला मग, येते मी. ओके, बाय. तुला कसलं एवढं टेन्शन आहे? हां, काय प्रॉब्लेम काय नक्की? मी माझ्या परीने जेवढं चांगलं वागायचा प्रयत्न करतोय तेवढं करतोय ना. मला कसलंही टेन्शन आलेलं नाहीये. असं काही झालेलं नाहीये. तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण मी मात्र एक सांगतो तुला.
हे असं सगळं जेवढं आत दाबून ठेवशील ना तेवढं जास्त त्रास होईल आणि आपल्या होणाऱ्या बाळाकरता ते अजिबात चांगलं नाहीये. बरं ठीक आहे, मी नाही घेणार टेन्शन. सगळी औषधं वेळेवर घ्या आणि आराम करा. चला चला चला. नाही हर्ष, नाही. तुम्ही बदलला नाहीत. अजूनही तुमचं प्रेम तुमच्या बायकोवरच आहे, माझ्यावर नाही. तुम्ही इथे येऊन जे काही बोललात ते सगळं खोटं होतं. तुम्ही पुन्हा मला फसवलंत हर्ष. पुन्हा एकदा विश्वासघात केला माझा. माझ्या नशिबात कुणाचंच प्रेम नाही. मी ही अशीच एकटीच राहणार आणि अशीच एकटीच मरणार. मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन आलंय? हेच सगळं, आधीचं लग्न, त्यात तो मानसीचा हट्ट, तुमचं प्रोजेक्ट, बाबांची शाळा, सगळं डोक्यात घोळत असतं माझ्या. असं या सगळ्याचं टेन्शन घेण्याची काही गरजच नाहीये. म्हणजे प्रोजेक्टकडे मी बघतोय, माझं लक्ष आहे. ते नक्की यशस्वी होणारच, त्याची काळजी तू करू नकोस. आपण तुझ्या बाबांचे पैसे लवकरात लवकर परत करू. 100% खात्री देतो मी तुला. तुझ्याकरता त्यांच्याकरता तुमची शाळा किती महत्वाची आहे याची जाणीव आहे मला. त्याची काळजी तू करू नकोस. तुमच्या शाळेला काहीही होणार नाही. मी तुझ्या बाबांची पै चुकती करीन. राहिला प्रश्न आधीच्या लग्नाचा. त्याचं एवढं टेन्शन कशा करता घेतेस तू? सगळं व्यवस्थित होणार आहे, काही काळजी करू नकोस. पण आधीचं आणि त्या मानसीचं जुळेल ना? ती जरा ॲग्रेसिव्ह आहे. शिवाय आधी म्हणाला तिचा जर एवढा हट्ट असेल तर मग रद्द करून टाकूया लग्न. काहीतरी अच्छा, त्याचं तुला एवढं टेन्शन आलंय? कमावून असं काहीही होणार नाहीये. तिचं काय हट्ट आहे ना तो आपण बघूया ना, आपण बोलूया तिच्याशी, आपण सांभाळून घेऊ सगळं. असं काही झालं तरी याच मुलीशी आधीचं लग्न होणार आणि सगळं व्यवस्थित होणार. डोंट वरी. तू अजिबात काळजी करू नकोस प्लीज. असं हे बघ, माझ्याकरता, देवाईनी करता, आपल्या होणाऱ्या बाळाकरता तू स्वतःच्या तब्येतीकडे खूप लक्ष द्यायला हवंस. कळतंय ना तुला? या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे. सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. डॉक्टर, तुम्ही आज इथे कसे काय? ॲक्च्युली मला इथं फोन करून बोलवण्यात आलं. फोन करून? कुणी फोन केला? मी. ॲक्च्युली मीच बोलावून घेतलं होतं त्यांना. त्या दिवशी रात्री जे काही घडलं त्याविषयी विचारायचं होतं त्यांना. अगं पण त्या दिवशी नेमकं काय झालं? तसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे. मला एक भयंकर स्वप्न पडलं होतं डॉक्टर. त्यात बाबांच्या अंतिम संस्काराचे काही विधी दिसले होते. चिता, आग. बाबांचं ते मृत शरीर बघून मी खूप घाबरलो होतो डॉक्टर. त्यानंतर मला दरदरून घाम फुटला. माझं डोकं दुखायला लागलं. हे सगळं काय होत होतं मला काही कळत नव्हतं डॉक्टर.
गुड, व्हेरी गुड. खरं तर यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही. उलट ही चांगली गोष्ट घडली की तुम्हाला सगळं आठवलं. म्हणजे काय की तुम्ही जे बघितलं ते तुमचं स्वप्न नव्हतं आणि ते तुमचं इमॅजिनेशन सुद्धा नव्हतं, तर त्या आठवणी होत्या ज्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी दडून बसल्या होत्या. कसं आहे शार्दूलराव, काही गोष्टी आपल्याला त्या आठवतात आणि काही आठवत नाहीत. हां, पण याचा अर्थ हा नव्हे की त्या मेंदूत राहत नाही. तुमच्या स्मृतिवंश काळातल्या गोष्टी तुम्हाला आठवल्या, दिसल्या, याचा अर्थ हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ववत आठवायला लागते. आर यू शुअर डॉक्टर? ऑफकोर्स. तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला लवकरात लवकर सगळं आठवेल. देवा, मी तर सगळी आशा सोडून दिली होती, पण तू आज आशेचा एक किरण दाखवलायस. याची स्मृती परत येऊ दे, याला सगळं आठवू दे. एवढे उपकार कर माझ्यावर, बस एवढेच उपकार कर देवा, एवढेच उपकार कर. अंतरा, कालचा अभ्यास केलास का पूर्ण? हो सर, सगळा केलाय. व्हेरी गुड. तुला खरं सांगू, घरगुती शिकवणी या पद्धतीवरच माझा मुळात आक्षेप. मग सर, तुम्ही माझी शिकवणी घ्यायला कसे तयार झालात? जेव्हा मोहिते गुरुजींनी मला सांगितलं ना, तेव्हा मी तयार झालो, पण त्यांना एक अट घातली होती. कसली अट? मी त्यांना सांगितलं होतं, मी तुमच्या मुलीला तेव्हाच शिकवीन जेव्हा मला असं वाटेल की ती शिकण्यायोग्य आहे. सर, मग काय जाणवलं तुम्हाला? खरं सांगू, तुझी जिद्द, तुझी चिकाटी बघून मला खरंच असं वाटतं की तुला शिकवण्याचा निर्णय घेऊन मी कोणतीही चूक केलेली नाही. हुशार आहेस तू. फक्त अभ्यासातच नाहीये, मग म्हणजे मी छान स्वयंपाकही करते. म्हणूनच तुमच्यासाठी गरम गरम पोहे केलेत. मी घेऊन येऊ? नको, आत्ता नको. तर मग ते थंड होतील. होऊ देत. पोहे नंतर गरम करता येतात, पण अभ्यासाच्या वेळेला फक्त अभ्यास, इतर काहीही नाही. समजलं? चला, इथे लक्ष द्या. हो. हां, आणि बाय द वे, मी दिलेली औषधं कंटिन्यू करा. हो सर. आणि तुम्ही जास्तीत जास्त आराम करा. म्हणजे जितका तुम्ही जास्त आराम कराल तितका तुमच्या मेंदूला जास्त आराम मिळेल आणि तो झपाट्याने काम करेल. ओके ओके. चला, मी येतो. डॉक्टर, तुम्ही काही चहा वगैरे पण नाही घेतला? नाही नाही, चहा नको. काय की मला आता ताबडतोब डिस्पेन्सरीत जायचं आहे. एक पेशंट येणार आहे. चहा पुन्हा कधीतरी. बरं. ओके, बाय शार्दूल. बाय अँड टेक केअर. थँक्यू. शार्दूल, आता तुला लवकरात लवकर सगळं आठवेल. जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल, तेव्हा बघू काय करायचं. ते सगळं सोड. मला काही पैसे हवेत. कपाटात आहेत ना? तेवढं नाही पुरणार. मला 1 लाख रुपये हवेत. 1 लाख? कशासाठी? हे विचारण्याचा अधिकार खरं तर तुला नसायला हवा होता, पण आता कसं आहे ना, ही सगळी इस्टेट तुझ्या नावावर आहे, तेव्हा मला तुला सांगणं भाग आहे. मी कोर्टात बाबांच्या विलच्या अगेन्स्ट जी केस टाकणार आहे, त्यासाठी मला पैसे हवेत. त्या वकिलाला द्यायचे आहेत. नाही, मी देते तुला पैसे, पण त्याआधी एकदा तू राजाराम काकांशी बोलला असतास तर. कसं आहे ना शार्दूल, ही इस्टेट जरी माझ्या नावावर असली तरी याचे केअरटेकर राजाराम काका आहेत. आणि एवढी मोठी रक्कम जर मला कोणाला द्यायची असेल तर मला त्यांना विचारावं लागेल. अरे अरे कसला केअरटेकर? साधा वकील आहे तो. ते कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करत उभे असतात ना, तसा. माझ्या बाबांनी मोठा केलाय त्याला.
खरं तर नोकरच आहे तो. आता काय मालकाने नोकराकडे परमिशन मागायला जायची का? शार्दूल, हे तुला द्यायचे नसतील ना पैसे तर नको देऊस, पण मी त्या पांढरेकडे जाणार नाही परमिशन मागायला. ते काय करायचं ते तुझं तू बघ. शारदा, माझ्या परीने मी सगळे प्रयत्न केले तुला समजावण्याचे. कधी नव्हे ते ह्या हर्षवर्धन नमला तुझ्या समोर, पण तरीही तू नाही. तुला माझ्याशी बोलावंच लागेल शारदा. ठीक आहे, नको उचलूस फोन, पण मी सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. तुझ्या घरीच येऊन भेटतो तुला. बघत राहा.